नाशिक पुणे महामार्गाच्या सुरू असलेल्या कामांमुळे गेल्या 6 महिन्यात अनेक अपघात झाले, जीवितहानी झाली असे दावे केले गेले, आरोप केले गेले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संगमनेरमधल्या हिवरगाव पावसा टोल नाक्याजवळ आता इथं आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार झालाय असा आरोप करत आंदोलकांनी आज थेट रस्त्यावर लाकडाची चिता रचली, त्यावर बसून आंदोलन केलं। ही आश्वासनं पूर्ण करून मागण्यांची तातडीने दखल घ्यावी अशीही मागणी त्यांनी केली। नाशिक पुणे महामार्गाचं गेल्या काही महिन्यांपासून काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे, मात्र यामुळे अनेक अपघात घडले, अनेकांचा जीव देखील गेलाय आणि या कामात मोठा भ्रष्टाचार देखील झाल्याचा आरोप होतोय। आज आपण जर बघितलं तर टोल वसुली जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। संगमनेर तालुक्यातल्या हिवरगाव पावसा हा जो टोल नाका आहे या ठिकाणावरनं दररोज हजारो वाहनं जी आहेत ती या ठिकाणावरनं पास होत असतात आणि आपण जर बघितलं तर या महामार्गाच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे आणि अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल केले जावे अशा प्रकारची मागणी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस संगमनेर च्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी आंदोलकांनी थेट चिता मांडली आणि चितेवरती हे आंदोलक बसलेले आहेत आणि त्या काय त्यांच्या मागण्या आहेत आपण जाणून घेऊ। काय आंदोलन तुमचं सुरू आहे नेमकं आणि काय मागण्या आहेत तुमच्या? आम्ही 20 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन केलं होतं। तेव्हाही 5 दिवस आम्ही उपोषण केलं। 5व्या दिवशी या प्रशासनाला जाग आली आणि ते अधिकारी आल्यानंतर त्यांनी आम्हाला लेखी आश्वासनं दिली की आमच्या जे मागण्या होत्या, एक ह्या रोडला रिफ्लेक्टर नाहीत, कुठं प्रवास करताना कुठल्याच दिशादर्शक फलक नाही आहेत, जे रात्रीचा प्रवास करताना सुद्धा ते रिफ्लेक्टर दिसत नाहीत आणि काही ठिकाणी स्ट्रीट लाईट सुद्धा नाही आहेत, त्यामुळे प्रचंड अपघात होत आहेत। अपघातामधून बरेचसे लोक मृत्युमुखी पडलेले आहेत। तर हे पहिले उपाययोजना सुरक्षेच्या दृष्टीने तुम्ही कराव्यात, तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं 7 दिवसात आम्ही करतो, परंतु त्याच्यावर कुठलीच उपाययोजना त्यांनी केलेली नाही। त्यानंतर हे जे काही महामार्गाचं काम चालू आहे, या काम चालू असताना बरेचसे अपघात झालेले आहेत। या अपघातामधून बऱ्याचशा जणांना अपंगत्व आलेलं आहे, काही जण मृत्युमुखी पडलेले आहेत। तर आम्ही मागणी केली होती की ज्या मृत्युमुखी पडलेत त्यांना एक तर कंपनीच्या चुकीमुळे ते मृत्युमुखी पडले, त्यामुळे कंपनीने त्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि कंपनीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशा प्रकारची आम्ही मागणी केली होती। आणि यापुढे गुन्हे दाखल होणार नाही याची जबाबदारी सुद्धा त्या ठेकेदाराने घ्यायची होती। हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, संगमनेर, अहिल्यानगर।